मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघं सोलापुरात दुसऱ्यांदा एकत्र येत आहेत. आज दुपारी 12 वाजता होप मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला या तीनही नेत्यांची उपस्थिती असेल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद होणार आहे. दादर इथे शिवाजी मंदिरमध्ये ही परिषद पार पडणार आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या परिषदेला मार्गदर्शन करतील. खासदार श्रीकांत शिंदे आज जालना आणि बीड दौऱ्यावर आहे. सकाळी 10 वाजता शिंदेंची जालन्यात जाहीर सभा होणार आहे. तर दुपारी 12 वाजता ते बीडमध्ये दाखल होतील. भाजपला मतदान केल्यास मुस्लिम समाजाला मंत्रिपद देऊ असं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी पुण्यात केलंय. जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाल्यानंतर युनेस्कोच्या पथकानं किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली आहे. यावेळी या पथकाचे किल्ला रहिवासी आणि शिवप्रेमींच्या वतीनं पारंपरिक वाद्य वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. आज महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, शंभूराज देसाई पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 1:30 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. जम्मू काश्मीर, हरियाणातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा कौल कुणाला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वरळीतील कार्यकर्त्यांचा आज मनसेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उद्या वरळीतील मनसेच्या शाखांचं राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन होईल. तर विविध प्रश्नांसंदर्भात वरळीतील नागरिक राज ठाकरेंची शिवतीर्थावर भेट घेणार आहेत. राज्य कंत्राटदार संघटनेचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे. सरकारकडे 40,000 कोटींची बिलं थकीत असल्याचा दावा करत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. एमपीएससीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू आहे. नोकरीच्या नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतलाय. राज्याचं गृहनिर्माण धोरण लांबणीवर गेलंय. हरकती सूचना सादर करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ करण्यात आली आहे. आता नवीन सरकार नंतरच धोरणाच्या अंमलबजावणीबाबत निर्णयाची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका सुरू झालाय. राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे. तर या बैठकीत धनगर आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. नायर रुग्णालयातील विनयभंग प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयाला भेट दिली. चाकणकरांनी रुग्णालयाला भेट देत पीडित विद्यार्थिनीशी चर्चा केली. पीडित विद्यार्थिनीची तक्रार नोंदवण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. मुंबई भाड्याच्या घरांसाठी आज सोडत निघणार आहे. 2030 घरांसाठी 1,13,000 अर्जदार स्पर्धेत असल्याचं चित्र आहे. कोकण मंडळाच्या 2,400 घरांसाठी लवकरच जाहिरात निघेल. पुण्यात गेल्या आठवडाभरात डेंग्यूचे 256 संशयित रुग्ण आढळले. वर्षभरात एकूण 3,768 संशयित रुग्ण आढळले. जुलै महिन्यापासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मिठागरांची जागा वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांना मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान करण्यात आलंय. प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. मेट्रो 3 प्रकल्पातील पहिला टप्पा काल वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर काल पहिल्याच दिवशी 15,000 प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केलाय. नोकरदार वर्गासाठी ही मेट्रो उपयोगी ठरणार आहे. बांगलादेशमध्ये 3 ऑक्टोबर पासून शुभो महालयासोबत बंगाली हिंदूंचा सर्वात मोठा धार्मिक सण दुर्गा पूजा महोत्सव सुरू झालाय. मात्र महालयाच्या रात्री अनेक ठिकाणी दुर्गा मातेच्या अनेक मूर्त्यांची तोडफोड केल्यानं यावर्षी दुर्गा पूजा महोत्सव चिंताजनक झालाय. जालन्यात उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली. रावसाहेब दानवेंनी जिल्ह्यातील 5 जागांवर भाजपचा दावा केलाय. अर्जुन खोतकरांनी 3 जागांवर शिवसेनेचा दावा केलाय. नवी मुंबई विमानतळावर फायटर प्लेन उतरणार आहे. फायटर प्लेन उतरवून नवी मुंबई विमानतळाची चाचणी केली जाईल. तर 11 ऑक्टोबरला ही चाचणी होणार असल्याचा निर्णय आजच्या दिल्लीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कल्याणमध्ये पोलिसांनी 2 लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावलाय. चोरी आणि भीक मागण्यांसाठी लहान मुलांचा वापर केला जाणार असल्याचं तपासात उघड झालंय. पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा हा नाना पटोले यांचा गड मानला जातो. आता महायुतीमधील राष्ट्रवादीने आपला दावा ठोकला असून दोनदा जिल्हा परिषद सदस्य असलेले अविनाश ब्राह्मणकर यांनी कंबर कसली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.